टिपू सुलतानवरून पुण्यामध्ये वादाचा भडका उडालाय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन सुरू केलंय। पुण्यातील बालगंधर्व इथे आंदोलन सुरू झालेलं आहे, तर भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसनं देखील आंदोलनामधून उत्तर दिलेलं आहे। एप्स्टीन फाईलमधलं नाव जाहीर करा अशी मागणी करत काँग्रेसनं देखील पुण्यात आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजपनं हे आंदोलन केलं। या आंदोलनामुळे पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आपल्या आंदोलनाला सुरुवात करणं सर्वांना विनंती, थोडं मागच्या साईडला सगळे बाहेर कुणी थांबू नका। छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलतानवरून वादाचा भडका उडालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलंय, तर काँग्रेसनं देखील भाजपच्या आंदोलनाला उत्तर दिलेलं आहे। आंदोलनाच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहतोय। पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडनं आंदोलन केलं जात आहे, तर काँग्रेसनं देखील भाजपला आंदोलनाच्याच माध्यमातून उत्तर दिलं जातं। यावेळी जोरदार घोषणाबाजी होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलनाला सुरुवात करणं सर्वांना मागच्या साईडला सगळे बाहेर कुणी थांबू नका। शिवाजी महाराज ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूने होते। भाजपनं काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्याचवेळी काँग्रेसनं देखील भाजपला आंदोलनाच्याच माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याचवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते एकमेकांच्या समोर आल्याचं आपण पाहतोय। आमने सामने आलेले आहेत कार्यकर्ते आणि जोरदार घोषणाबाजी देखील झालेली आपण पाहतोय। टिपू सुलतान संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वक्तव्यानंतर आता नवा वाद महाराष्ट्रामध्ये पेटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आता भाजपनं आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या कार्यालयासमोरच आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर भाजपच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं देखील एक आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं आपण पाहतो। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। निलेश, काय सध्याची परिस्थिती आहे? काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपल्याला आमने सामने आलेले दिसत आहेत। काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 12 वाजता हे आंदोलन सुरू होतं। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आंदोलन करत होतं, मात्र आता या ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि बाटल्या फेकून मारल्या जात आहेत। दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडून हा तणाव जो आहे तो शांतता करण्याचं काम केलं जात आहे, मात्र दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। तर काँग्रेसचा जे कार्यकर्ता आहे त्याचं डोकं या ठिकाणी फुटल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाले पाहायला मिळतात। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचे दगडफेक सुद्धा झालेली या ठिकाणी माहिती जी आहे ती मिळत आहे। मात्र या ठिकाणी बघितलं तर भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांमध्ये आता भिडलेले या ठिकाणी पाहायला मिळतात। पोलिसांकडून या ठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांना थांबवण्याचं काम केलं जात आहे, मात्र एका कार्यकर्त्याला दगड लागल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आता या ठिकाणी गेटवर चढून भाजपचं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। तर पोलीस जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी आपण बघतोय की खरंच या ठिकाणी आता वातावरण जे आहे ते आपल्याला तणावजन्य परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पोलिसांकडून या ठिकाणी पोलीस जे आहे ते आता या ठिकाणी बोलवण्यात आले। दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। खरं तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आमने सामने भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याच्या बचावासाठी पुढे आलेलं पाहायला मिळतोय, मात्र काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला डोक्याला मार लागल्यामुळे आता काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काँग्रेस भवनमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरून या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, मात्र इथली जी परिस्थिती आहे ती कदाचित हाताबाहेर जाण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते
आक्रमक झालेले आहेत. हातात असलेल्या ज्या लाकडी फळ्या होत्या किंवा जे फ्लेक्स लावण्यात आले होते त्याचे काट्या काढून एकमेकांना इकडं फेकून मारण्याचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे पोलिसांकडून आता या ठिकाणी शांततेचं आव्हान सुद्धा केलं जात आहे. मात्र या ठिकाणी आणखी एक महिला जी आहे ती गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसची एक महिला आणि एक कार्यकर्ता आहे ती या ठिकाणी जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्याही तोंडाला मार लागलेला आहे. त्यामुळं हे प्रसारण कदाचित चिघळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे. मात्र या ठिकाणी बघितलं तर काँग्रेस तणावजन्य वातावरण पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. कदाचित ते जर थांबलं नाही तर पोलिसांना ऍक्शन घ्यावं लागेल, कारण परिस्थिती जी आहे ती हाताबाहेर जाण्यासारखी या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच निलेश, आपण पाहतोय तणावपूर्ण परिस्थिती सध्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडनं सध्या जोरदार घोषणाबाजी देखील होतीये. एक कार्यकर्ता यामध्ये जखमी झालाय असं तुम्ही म्हणताय, त्याची सध्या प्रकृती कशी आहे त्या संदर्भात काही माहिती आहे का? आणि आता पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील तिथं मागवण्यात आली आहे. खरं तर बघितलं तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते बसून आंदोलन करत होते. मात्र जे फ्लेक्स हातात दाखवण्यात आले होते त्या फ्लेक्सच्या वादातून या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत आणि या ठिकाणी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे तो जखमी झालेला आहे. मात्र त्याला कशा पद्धतीने लागले आहे त्याची माहिती जी आहे ती मिळू शकली नाहीये. मात्र या ठिकाणी पोलिसांनी आता मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आता काही प्रमाणात मागे सरलेले पाहायला मिळतात. मात्र काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. कदाचित पुढच्या काही मिनिटांमध्ये ही परिस्थिती निवळली जाईल. मात्र परिस्थिती जर बघितली तर आक्रमक परिस्थिती पाहायला मिळते आणि काही वेळातच या गोष्टीची सगळ्याची संपूर्ण माहिती जी आहे ती पुढे येईल. मात्र काँग्रेसचे काही कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं अजूनही पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहतोय निलेश, तणावाची परिस्थिती आता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पोलीस खरं तर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा, काही प्रतिक्रिया देखील सध्या समोर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी रस्त्यावरती उभी आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणजे टिपू सुलतानची पिलावळ ही टिपू सुलतानच्या सन्मानार्थ या ठिकाणी काँग्रेस भवनला जमली. माझा या काँग्रेसला प्रश्न आहे, काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदेंना माझा सवाल आहे की शिंदे जगताप तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलादे? याचं उत्तर तुम्ही आता आम्हाला द्या. टिपू सुलतानचा इतिहास म्हणजे धर्मांतराचा इतिहास आहे, आपली हिंदू मंदिरं पाडण्याचा इतिहास आहे. अशा घाणेरड्या व्यक्तीशी, अशा आक्रमकाशी तुलना तुम्ही आपल्या छत्रपती शिवरायांची करता? कोणाच्या पंक्तीत आणून बसवताय? कारण तुम्ही या अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलात. काही विशिष्ट समूह महापौरांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आलेली आहे. हे निषेधार्ह आहे. पुण्याच्या महापौर नागपूरताईंचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. कारण की पुण्याचा महापौर किंवा राज्यातला कुठलाही महापौर कुठल्याही राजकीय आंदोलनामध्ये कधी सहभागी झाला नव्हता, पण काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडण्याकरता पुण्याच्या महापौर आल्या. हे पुणेकरांचं दुर्दैव. तुम्ही कोण झालेले जखमी? या ठिकाणी आमचा एक पुरुष कार्यकर्ता या ठिकाणी त्याचं डोकं फोडण्यात आलंय. आमचे महिला कार्यकर्ते तिचं डोकं फोडण्यात आलंय. गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा पुण्याच्या महापौरांच्या उपस्थितीमध्ये फोडण्यात आलेले आहे. हे पुणेकरांचं दुर्दैव असं आम्हाला. कायदेशीर तुम्ही लढाई, आम्ही निश्चित कायदेशीर लढाई करू. आम्ही कोर्टात जाऊ की पुणे शहर पोलिसांनी या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची नासधूस केली, त्याचबरोबर गाड्या फोडल्या आणि आमच्या कार्यकर्त्याची डोकी फोडली. तर पुण्याच्या महापौरांवर सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात यावा. महिला सुद्धा जखमी झाली. या ठिकाणी हेच दुर्दैव आहे की पुण्याच्या महापौर आज महिला असताना आमच्या महिला कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली आणि महापौर या ठिकाणी गंमत बघत होत्या. हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. सुरुवात कशी झाली? ही सुरुवात या ठिकाणी मागचे 2 तास पुणे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अटकाव केला नाही, त्याच्यामुळे त्यांची डेअरिंग वाढली आणि त्या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी दगडफेक करायला सुरुवात केली आणि पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही. हे या ठिकाणी दुर्दैव आहे. बिलकुल नाही. अशा प्रकारे आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये होतो. तुम्ही तुमचे कॅमेरे आहेत, त्याचबरोबर पुणे पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी घेराव घातला होता. अशा उपस्थितीत आमचा कुठलाही कार्यकर्ता दगड घेऊन उभा नव्हता. दगड बाहेरून घेऊन आले ते आणि त्या दगडफेकीमध्ये या ठिकाणी आमच्या कार्यकर्ता जखमी झालेला आहे. आमची कार्यकर्ती जखमी झालेली आहे आणि त्याला या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपूर ह्या जबाबदार आहेत असा आमचा थेट आरोप आहे.
तर काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी आता आक्रमक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी भाजपवर देखील गंभीर आरोप केलेले आहेत. पुण्याच्या महापौरांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला होतोय आणि पोलीस देखील त्यांना थांबवत नाहीत, असा देखील गंभीर आरोप प्रशांत जगताप यांनी केल्याचं आपण पाहतोय. काँग्रेसच्या एका पुरुष आणि महिला कार्यकर्त्याचं डोकं फुटलेलं आहे. हे पुण्याचं दुर्दैव आहे आणि ते देखील महापौरांच्या उपस्थितीमध्ये होत असल्याचं देखील गंभीर आरोप प्रशांत जगताप यांनी केलेला आहे. पोलिसांच्या भूमिकेवर देखील त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवलं नाही, असा देखील आरोप जगताप यांनी केल्याचा आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरीकडे सध्या तणावाची परिस्थिती सध्या आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळते. भाजप आणि काँग्रेसमध्ये हा राडा सुरू झालेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे पोस्टर्स फाडले जात आहेत, त्यांच्या पोस्टर्सला जोडे मारले जात आहेत आणि सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होत असतानाची देखील दृश्य आपण पाहतोय. तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. दगडफेक झाली आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत, असा देखील आरोप प्रशांत जगताप यांनी केल्याचा आपण पाहतोय. दुसरीकडे ही दोन दृश्य आहेत ज्यामध्ये आपल्याला दिसतंय दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजपकडनं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलेला आहे. मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं जी भाजप गरज ओकते त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो. महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे, प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होता. याकडे आपण कसे बघता? या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं. नंतरची ब्रीफिंग मी आपल्या सर्वांना देतो. सगळं सॉर्ट झाल्यानंतर, सगळं शांत झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना ब्रीफिंग देतो. थँक्यू. परिस्थिती निवळल्याच्या नंतर आपण माध्यमांना संपूर्ण माहिती देणार असल्याचं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे.